पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। जगाच्या नकाशावर कोल्हापूर जिल्ह्याची ओळख रयतेचे राजा छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे झाली आहे, असे प्रतिपादन मधुरी महाराजे छत्रपती यांनी केले। त्या राशिवडे बुद्रुक येथे राजश्री शाहू चौक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शाहू जयंती उत्सवावेळी बोलत होत्या। अध्यक्षस्थानी सरपंच सौ संजीवनी पाटील होत्या। मधुरी महाराजे छत्रपती पुढे बोलताना म्हणाल्या की दूरदृष्टी असणारे राजश्री शाहू महाराजांनी सर्वसामान्यांचे हित जोपासले। सर्व समाजातील मुला मुलींना शिक्षणाची सोय करून स्वतंत्र वसतिगृह बांधून दिलीत। दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण बांधले। जिल्हा हिरवागार झाला, त्यामुळे आर्थिक सक्षमता आली। त्यामुळे त्यांचे विचार परदेशातही आचरणात आणले जात आहेत। भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील, माजी सरपंच सागर धुंद्रे, प्राध्यापक जालंधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील प्रमुख उपस्थित होते। प्रारंभी मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते शाहू मूर्तीस अभिषेक करण्यात आला। त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला। रक्तदान शिबिराच्या उद्घाटनानंतर महाप्रसादाचे वाटप मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंडळाचे राहुल सावंत, सुभाष शिंदे, विनय पाटील, निवृत्ती पवार, माजी उपसरपंच सम्राट पाटील, राहुल सावंत, प्राध्यापक भिकाजी लाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। आभार उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांनी मानले। RK न्यूज प्रतिनिधी राशिवडे। फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।